नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. बारे पोलीस स्टेशन तालुका सुरगाणा यांच्या मार्फत बारे पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सर्व माध्यमिक शाळा, आश्रमशाळा व कनिष्ठ महाविद्यालय यांना API सोपान राखोंडे साहेब यांनी डॉक्टर राजेंद्र भारुड यांचे मी एक स्वप्न पाहिलं व मीना गवाणकर यांचे एक होता कारभार हे दोन्ही पुस्तक भेट दिली आहे. व यापैकी इयत्ता 8वी ते 10वी साठी मी एक स्वप्न पाहिलंय, तर इयत्ता 11वी व 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक होता कारभार या पुस्तकांवर आधारित निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन डांग सेवा मंडळ नाशिक संचलित माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बारे येथे करण्यात आलेले होते. या निबंध लेखन स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून माननीय API श्री सोपान राखोंडे साहेब हे वैयक्तिक प्रत्येक शाळेवर जाऊन सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना एक छान असं पुस्तक, मेडल व प्रमाणपत्र देऊन सन्मान करणार आहे. तर इतर विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देऊन त्यांचे अभिनंदन करणार आहे. निबंध लेखन स्पर्धेचा निकाल हा माध्यमिक गटात मी एक स्वप्न पाहिलं मध्ये प्रथम क्रमांक विद्या धनराज धूम माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ विद्यालय बारे, द्वितीय क्रमांक संगीता युवराज धामोडे जय योगेश्वर विद्यालय ठाणगाव, तृतीय क्रमांक भूमिका महादू गायकवाड जय योगेश्वर विद्यालय ठाणगाव, उच्च माध्यमिक गट मध्ये प्रथम क्रमांक दुर्गा प्रकाश राऊत अनुदानित माध्यमिक आश्रमशाळा मनखेड, द्वितीय क्रमांक साहिल शालिनी दौंड माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ विद्यालय बारे, तृतीय क्रमांक लीलाधर विनायक टोपले आदी जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आमदार पळसण. ही निबंध लेखन स्पर्धा माननीय API श्री सोपान राखोंडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली श्री बापूराव पगारे दादा व श्री नितीन नाहिरे सर यांनी यशस्वी पद्धतीने संपन्न केलेली आहे. तसेच ही निबंध लेखन स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाच्या माननीय मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांचे सहकार्य लाभले. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी लक्ष्मण बाकुल, बारहे. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.